व्हावं, साक्षी पुरावे व्यवस्थित मध्ये तपासून त्याच्या नोंदी व्हाव्यात आणि चार्जशीट जर चांगलं होऊन जर कोर्टासमोर गेलं तरच फाशीची शिक्षा होऊ शकते, नाहीतर कोर्टानं सोडून दिलं आम्ही तर सगळं केलं होतं असं म्हणायला हे पुन्हा मोकळे आहेत. म्हणून माझी सगळ्या सुरेशांना दासांना जास्त करून विनंती करीन, संदीप क्षीरसागर असतील, विधानसभेतले सगळे आमदार असतील, की आपले ही सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की हे चार्जशीट, कारण कोर्टाच्या न्यायालयासमोर लढाई लढत असताना ती कागदोपत्री लढल्या जाती, पुराव्याअभावी लढाई होत नाही. पुराव्याअभावी बाहेर काही बोलू शकतो, पण कोर्ट हे पुराव्यावरच बोलत असते आणि पुरावा हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणून ते सगळे पुरावे रेकॉर्डवर आले पाहिजेत, कारण असे अनेक खून त्या परळीमध्ये पचवल्या गेलेत. ह्यांचं धाडस एवढं होत गेलं की ह्यांना राजकीय पाठबळ मिळत गेलं आणि राजकीय पाठबळ मिळत गेल्यामुळंच एवढे प्रसंग घडत गेले आणि ह्या प्रसंगाला आता वाचा फुटली, कारण हे पापाचा घडा भरला. पापाचा घडा भरला म्हणून संतोष देशमुखच्या रूपानं हे सगळं आता पिक्चर बाहेर आलाय. म्हणून मला या ठिकाणी एवढीच विनंती करायची आहे की त्यांचा राजीनामा मागायची काय गरज आहे. धनंजय मुंडे जर खरे स्वाभिमानी असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, मी या मताचा आहे. कारण वाल्मिक कराड कोण आहे, ह्यांचा राईट हँड. मग खारीतला शुक्राचार्य कोण, हे आता आपल्याला विचारायची गरज नाही. म्हणून त्यांनी नैतिकतेने राजीनामा द्यावा. कारण मी काल बघितलं टीव्हीवर, संतोष देशमुखांचा भाऊ ज्यावेळेस बीडला पोलीस स्टेशन मध्ये गेला असता, त्या ठिकाणच्या काही त्यांच्या बांधवांनी आरोपीच्या त्याला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. एवढी हिंमत, एकाचा खून करून पुन्हा त्याच्या भावाला सुद्धा धमकवण्याची एवढी ताकद इथं आली कुठून. म्हणून धनंजय मुंडेंनी या ठिकाणी पहिले राजीनामा द्यावा. आणि मुख्यमंत्री आणि अजितदादाला सुद्धा मी या ठिकाणी नम्र विनंती करीन की आपण तात्काळ यांचा राजीनामा घ्यावा आणि ही चौकशी निपक्षपातीपणानं व्हावी, ही आमची प्रमुख भूमिका असणार आहे. त्यामुळे आजही या ठिकाणी सर्व जनतेनं या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभाग घेतला. एका आव्हानावर सगळेजण आलात, कारण हे सगळ्याच्या मनामध्ये खदखद आहे. ही कुठंतरी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं प्रशासनानं ह्याची काळजी घ्यावी, दखल घ्यावी. योग्य वेळी योग्य निर्णय जर घेतला तर मला वाटते पुढचे अनर्थ टळतील. जर हे असंच चालू राहिलं तर एक दिवशी बिहार नाही, हे त्याच्यापेक्षाही वेगळं चित्र या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. अशी परिस्थिती सध्या परळी आणि बीडमध्ये आहे. तिचं लोन थोडं बहुत आम्हाला वाटते गंगाखेडच्या बाजूने बी वाहतं दिसायला लागले, पण त्या गंगाखेडला आवरायला आम्ही परभणीकर सक्षम आहोत. तेवढी चिंता करायचं कारण एवढे मावळे आमचे सगळे तेवढ्यासाठी कधी बी अर्ध्या रात्री तयार आहेत. एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांना या ठिकाणी आपण सगळेजण आलात, मी देशमुख कुटुंबाला या ठिकाणी मनपूर्वक अभिवादन करतो. तुमच्या पाठीशी आम्ही 100% आहोत. कुठेही तुम्ही हाक द्या, तुमच्या हाकेला ओ देऊन आम्ही या ठिकाणी उपस्थित राहू, एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर